फ्रेंड्स, हे पान, फूल आणि साल कुठल्या झाडाचं आहे ओळखता येतं का? कमेंट करा. नमस्ते फ्रेंड्स, हे पाने योग्य पद्धतीने वापरली तर औषधांची गरजच कमी होऊ शकते. योग्य पद्धतीनं वापर कसा करायचा ते पाहूया. तुळशी ही फक्त पूजेचीच नाही तर ती औषधांनी वनस्पतीची राणी आहे. याचे औषधी गुणधर्म सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, फुफ्फुसे पण स्वच्छ ठेवते. या पानांचा उपयोग कसा करायचा? एका पातेल्यात 9 ते 10 तुळशीचे पाने घालायचा आणि 1 ग्लास पाणी घालून त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचा. पाणी अर्धा झाल्यावर काढा बनते. काढा रिकामी पोटी पिल्यास फार उपयोगी होते. फ्रेंड्स, हे झाड सर्वांनी पाहिलंच असेल. सदाबहाराचे फूल आणि पाने आयुर्वेदात खूप महत्त्वाची मानली जाते. याचे फायदे पण तसेच आहेत बरं का. मधुमेह नियंत्रित ठेवते, जखमा भरून काढण्यास मदत करते. जर पोटातून घ्यायचं असेल तर काढा किंवा ज्यूस असा घेऊ शकता आणि बाहेरूनही स्किनला लावू शकता, पण दोन्हीही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. फ्रेंड्स, हे तरी आपण रोजच्या जेवणात वापरतोच. तो आहे कढीपत्त्याचा झाड. कढीपत्ता फक्त चव वाढवणारी नाही तर औषधासारखे कामही करते. फायदे: मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, आणि केस गळत असेल, पांढरे होत असेल तरीही कढीपत्त्याचा उपयोग केली जाते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही वापरली जाते. वापर कसा करावा? सकाळी उठल्यावर 7-8 पाने चावून चावून खाल्ल्यास फायदेशीर ठरते. फ्रेंड्स, हे आहे कोरफड. ह्याला इंग्लिशमध्ये ॲलोवेरा म्हणतात. ॲलोवेरा शरीर थंड करणारी औषधी आहे. कोरफड म्हणजे नैसर्गिक औषधीचा खजिना आहे. आता पाहूया फायदे. पोटाची जळजळ, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, त्वचा, केस, जखमा अशा आजारांवर ॲलोवेराचा उपयोग खूप छान होते. यकृत, लिव्हर शुद्धी करण्यास खूप मोठा मदत मिळते. ॲलोवेराचा ताजा गर फारच कमी प्रमाणात घ्यावा. खूप फायदेशीर आहे. आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रेंड्स, हे आहे अर्जुन सालाचा झाड.